तर ट्रम्प यांच्या कर आकारणीचा फटका साऱ्या जगाला कसा बसणार आहे याचा प्रत्यय लगेचच बघायला मिळाला आणि विशेष म्हणजे अमेरिकन कंपन्यांनाच पहिल्या दिवशी जोरदार फटका बसला। ट्रम्प यांनी जगावर आयात कर लावायला सुरुवात केल्यावर सर्वात मोठा फटका बसतोय अमेरिकन कंपन्यांना। त्याचं सर्वात मोठं उदाहरण ठरले नायकी। जगप्रसिद्ध बूट आणि इतर परिधान करण्याच्या वस्तू बनवणारी कंपनी 3 तारखेला अमेरिकन शेअर बाजार उघडताच नायकीचा शेअर 14% कोसळलाय। त्याचं कारणही सोपं आहे। नायकीची बहुतांश उत्पादनं ही चीन आणि व्हिएतनाममध्ये तयार होतात, तिथून अमेरिकेत येतात, त्यावर नायकीची लेबल लावली जातात आणि मग विक्रीसाठी ही उत्पादनं बाजारामध्ये उतरवली जातात। आता नायकीच्या चीनमधून येणाऱ्या तयार बुटांवर तब्बल 34% कर लावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलाय आणि त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेतल्या नायकीला बसतोय। आपल्या देशात निर्यात होते किंवा आयात होते ह्याच्यावरती तो आपला एकूणच होरा न ठरवता त्याला जे पाहिजे तेच चूज करेल आणि मला वाटतं ह्या दृष्टीने जगामध्ये जे कन्झम्पशन पॅटर्न आहे ते एक वेगळंच वळण घेईल। अर्थात भारताचा विचार केला तर आपली कन्झम्पशन इकॉनॉमी आहे, त्यामुळे एखादी गाडी महाग झाली तर आपण घेणार नाही किंवा कुठली एखादी वस्तू, आणि त्या दृष्टीने आपण जर विचार केला तर ह्या सगळ्याचा जो खलनायक आहे तो असणार आहे एकूणच महागाई। आणि अमेरिकेचा जर अगदी विचार केला की ज्या देशांनी ह्या सगळ्याचा उहापोह केला तिकडेच जवळजवळ $300 एखाद्या कुटुंबाचा खर्च महिन्याला वाढू शकतो। असं जर असेल तर आपण विचार करू शकतो की त्यांची जी क्षमता आहे क्रयशक्ती ही किती खाली येईल, आणि याचं म्हणजे एक विदारक दृश्य आता दिसतंय। आणि ही अनिश्चितता मला वाटतं अजून 1-1.5-2 महिने चालेल आणि जे काही ज्याला आपण म्हणतो की बायलॅटरल अग्रीमेंट्स काही साईन होतील 2 देशांमध्ये, अमेरिका आणि इतर देशात, आणि त्यानंतरच मात्र आपल्याला समजू शकेल की जग नक्की कुठे चाललंय। ही एकट्या नायकीची परिस्थिती नाहीये, अमेरिकेतल्या बहुतांश बड्या ब्रँडचीही हीच अवस्था आहे। अगदी मर्सिडीज पासून तर ॲपल पर्यंत सगळंच देशाबाहेर उत्पादित होऊन अमेरिकेच्या बाजारपेठेत विकलं जातं, त्यामुळे अमेरिकन कंपन्यांच्या नफ्यावरही विपरीत परिणाम होणार आहे। याचाच परिणाम म्हणून अमेरिकन बाजार अक्षरशः आपटलाय। डाव जोन्स 1500 अंकांनी म्हणजे 3.5% घसरलाय। नॅसडॅक जवळपास 900 अंकांनी गडगडलाय। अमेरिकेनं लागू केलेलं धोरण हे त्यांना जगात एकटं पाडणार आहे असं तज्ञांचं मत आहे। Worse than worst case scenario. So it's rather than America first, it's America alone, and they are very irrational numbers that have been put out. 52% for India. And the footnote says currency manipulation, trade deficit. They have put out a formula also just now, which makes hardly any sense, very subjective. So I would say worse than the worst case scenario. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी लिबरेशन डेची घोषणा करून जेमतेम 12 तास होत नाहीत तोच तिथल्या शेअर बाजारानं अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। कच्च्या तेलाचे भाव 6% घसरलेत। तुफान वेगानं धावणाऱ्या सोन्याचा दर 2% खाली आलाय। तांब, झिंक, ॲल्युमिनियम असे सगळ्याच धातूंचे दर गडगडले। हे सगळं होतंय याचं कारण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेला ट्रम्प यांच्या धोरणानं बसलेला धक्का। आता अमेरिकेला ग्रेट बनवण्याची किंमत त्यांच्याच देशाला मोजावी लागणार हे निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।